नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं आहे आणि काढलेलं आहे, असं जे शेतकरी आहेत ज्यांनी काय केलेलं आहे, कर्ज काढतातही आणि भरतातही, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, 50,000 रुपयाचं अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान शासन काय केलेलं आहे, देत आहे. मग ते शेतकरी कोणते आहेत, ते कोणत्या शेतकरी त्यामध्ये पात्र होऊ शकतात. तर जे शेतकरी 22-23 आणि 23-24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये तब्बल 2 वर्ष ज्यांनी काय केलेलं आहे, कर्ज काढलेलंही आहे आणि कर्जाची परतफेडही केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनाच फक्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान काय होणार आहे, मिळणार आहे. मग जे शेतकरी यामध्ये पात्र आहेत, ज्यांनी काय हे केलेलं आहे, कर्ज भरलेलाही आहे, काढलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, लवकरच अनुदानाची याद्या वगैरे काय होणार आहेत, प्रसिद्ध होणार आहेत आणि त्यांच्या खात्यावर हे 50,000 रुपयाची रोख रक्कम काय होणार आहे, जमा केली जाणार आहे. कारण ज्यांनी 2 वर्षे काय केलेलं आहे, सलग कर्ज भरलेलं आहे, अशा शेतकरीच फक्त त्यामध्ये काय आहे तर पात्र आहेत. मग काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, नूतनीकरण केलेलं आहे, असे शेतकरी पात्र नसून त्याच्यामध्ये पूर्णची पूर्ण रक्कम काय केलेली आहे, भरलेली आहे आणि परत त्याची काय केलेली आहे, कर्ज उचललेलं आहे. हेच शेतकरी त्यामध्ये काय होऊ शकतात, पात्र होऊ शकतात. बाकीचे शेतकरी त्यामध्ये पात्र वगैरे होणार नाहीत. त्यानंतर त्या शेतकऱ्याकडे ज्यांना अनुदान वगैरे भेटणार आहे, अशा शेतकऱ्याकडे ॲग्रिस्टेकचा आय डी पाहिजे, म्हणजे फार्मर आय डी, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर आधार प्रमाणीकरण म्हणजे KYC करणं बंधनकारक आहे. हे सर्व गोष्टी काय होणार आहेत, याद्या आल्यानंतर ह्याची प्रक्रिया पूर्ण काय होणार आहे. तोपर्यंत काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं आहे. लवकरच याद्या वगैरे काय होणार आहे तर प्रसिद्ध होतील आणि 50,000 रुपयाचं अनुदान जे आहे, ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे 2 वर्षे सलग, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, 3 वर्षापैकी 2 वर्षे भरलं तरी त्यांना अनुदान काय होणार आहे, मिळणार आहे. धन्यवाद.